पालघरमधले शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणात एक मोठी घडामोड समोर आली। अशोक धोडी यांची लाल रंगाची ब्रीझा गाडी गुजरातमध्ये सापडली। भिलाड जवळच्या सरीग्राम मलाफी इथं एका बंद दगडखाणीमध्ये त्यांची गाडी सापडली। घटनास्थळी तातडीने पालघर पोलिसांचं पथक दाखल झालं। पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील सुद्धा स्वतः घटनास्थळी पोहोचले होते। दरम्यान घटनास्थळावरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील यांनी। पालघरचे अशोक धोडी अपहरण प्रकरणात मोठी अपडेट समोर आलेली आहे। आपण पाहू शकता सध्या आपण गुजरात राज्यातल्या भिलाड जवळील सारीग्राम याच्या गावातील इथे ह्या दगडखाणी जवळ आलेलो आहोत। या अशोक धोडींच्या अपहरणाचा जो छडा आहे तो पोलिसांना लागलेला आहे आणि ह्या दगडखाणीमध्ये त्यांची गाडी असल्याची खात्री पटलेली आहे। आणि काहीच वेळात आपण पाहू शकतो इथे जी पूर्ण पोलीस यंत्रणा आहे ती इथे दाखल झालेली आहे आणि काही वेळातच इथे क्रेनच्या सहाय्याने ती जी गाडी आहे ती बाहेर काढली जाणार आहे। आणि ह्या गाडी बाहेर काढल्यानंतर त्या गाडीमध्ये काही आहे का हा एक प्रश्न समोर येतो आणि त्याच्यानंतर खरोखरच हा जो तपास आहे त्या तपासाला गती मिळणार आहे। आपण पाहू शकता ही पूर्ण हे जंगल आहे आणि जंगलामध्ये ही खदान हे बंद खदान आहे, खोल खदान आहे, त्यात पाणी आहे आणि ह्याच खदानीमध्ये जी अशोक धोडी यांची जी लाल रंगाची ब्रेझा गाडी आहे ती असल्याची खात्री पोलिसांना पटलेली आहे। स्वतः पालघरचे पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झालेले आहेत। पालघरच्या पोलिसांची पूर्ण टीम या घटनास्थळी दाखल झालेली आहे आणि काही वेळातच इथे ती जी कार आहे ती कार बाहेर काढण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नाजिम खतीबसह हर्षद पाटील, झी मीडिया, भिलाड।